त्या आजोबा गेलो तुम्ही एकट्याच घरात, एकट्यात भीती नाही वाटत? काय करायचं भीती वाटून कुणी जे आले बघायला ते बघायचं. बा आता कसं बोलला हे जनावर कोकणातल्या लोकांनी आणून सोडलेत का? मग ती वरती लावून द्यायची डायरेक्ट? मग ती घेऊन काही जातात डायरेक्ट पावसाळ्यामध्ये? नांगराला बघे हे कोकणातली गुरं आहेत. आणि खालच्या गावांची कुठली गाव आहेत आता इथं खाली? इथं पाच्यापूर दरेगाव, ठाकूरवाडी, इकडे खरसांबळा, काही निर्णय पडले पाठवूस चिकटला पाहिजे कुठलं. तो तिकडं बुरुज झेंडा दिसतोय तो सुधागडचाच आहे का? सुधागडचा. हा पूर्ण घेरा सुधागड आहे का? हा सुधागड इथून वरती पुन्हा आहे ना, हा पूर्ण त्या पूर्ण आहे. हा तो तयार गायला आहे तिथं. मग रस्ता नाही, कुठली सोय नाही, तिथं काही नाही. तिथं राहायची मग सोयचं. जागा नाही इथे एक रस्ता, इकडे खाली 3 रस्ते. तैल गायला जायला कुठून रस्ता तुम्हाला? तिकडून असं आहे मध्ये नाही. आज खाल्ला तरी आला. रात्रीचा बघ ना, एवढा विस्तीर्ण माळरान मध्ये अशी काही झाड आहेत आणि त्या झाडांमध्ये एकाच घरात फक्त ही 2 माणसं राहत आहेत. किती डेंजर आहे म्हणजे. काही सुविधा नाही, लाईट नाही, काय नाही. फक्त घरातच अंधार नाही तर सगळीकडे अंधार, आजूबाजूला सगळीकडे अंधार. हे बघा एकोले गाव. हा जो वरती रोड गेलाय तो घनगडला गेलाय. आणि इथे इथे गाडी लावली आम्ही. आणि हा कच्चा रोड गेलाय म्हणजे गडाच्या बरोबर उजव्या बाजूने खाली तो त्या केवणे पठाराकडे जातो. केवणी. तर त्या पठारावर म्हणजे त्या माळरानावर अगदी घनदाट जंगलामध्ये एक आजी आणि आजोबा दोघेच राहतात. तर मला ते बघायचं आहे. ॲक्च्युली माझा विचार होता तिथून खाली सुधागडला उतरायचा, पण आम्ही गाडी घेऊन आल्यामुळं तसं काही जमणार नाही. तिथूनच परत यायचं आहे. इथे बाजूला एक तलाव आहे छोटा. एकोले गावातून या पठारावर पोहोचण्यासाठी साधारण 1 तास लागतो. या प्रवासात काही काळ घनगड आपल्या सोबतीला तर काही काळ तो आपल्या पाठीमागे उभा असतो. उन्हातानाचे बिचारे. हे बघा रस्ता बनवलाय ना अर्ध्याच सोडलाय. ही माझ्या समोर जे आहे खाली तो समोर सुळका दिसतोय. सेंटरला तो तैलबाईला किल्ला आहे. आणि इथून खाली जी आली ती एकोले व्हॅली. आणि आता ही समोरची खिंड आहे खाली जिमखोड्याची खिंड, ती उतरून परत पुढे केवणीचं पठार आहे. त्या पठारावर ते आजी आणि आजोबा राहतात. पण मी आता एवढं सांगितलं तर माझे कार्यकर्ते गाळ होतील. डोंगर यात्रा जे आनंद पाळंदे सरांचं पुस्तक आहे त्याचं मुखपृष्ठ जे आहे ते आता मी जरा कन्फ्यूज झालो आहे नक्की ह्या दगडीवर काढले की अजून कुठे आहे दुसरी. चलो. आमची तुकडी उन्हामुळे पार थकून गेली होती. पायाची हाडं आता बोलू लागलेली. हे बघा या वाटेने आलो आम्ही. आणि आता ही जिमखोड्याची खिंड म्हणजे इथूनच हे खाली जे दिसतंय ही दाट झाडं ही आमराईची वाट आहे. म्हणजे हा पण एक मार्ग आहे ट्रेकिंगमधला. ती खाली छोटी वाट दिसत असेल बघा. एवढं नाही गोप्रोमध्ये झूम होत. पण आता बरंच ऊन आहे. 3 वाजलेत. अजून केवणीचं पठार ही आडवी आडवी वाट चढून जायचं आहे वरती. हे बघा हे असं 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 हड. हा कुठल्या गावावरने आला तुम्ही? कुठल्या गावावरने आलं? कुठून आलं? कुठलं गाव? पाचापुरा. मग आता इकडं कुठं? इकडे चालू गोट्या. गोटे. एवढं लांब चालत जाणार होय? गाव कुठलं आहे तुमचं? गाव कोणतं तुमचं? त्या वाड्यावर आहेत का कोण राहायला आता? हा
किती लांब आहे किती लांब आहे जवळ आहे काय 5 मिनिटाला तिथे. मिनिटं बरं का. कुठल्या पक्षाचे असतील? आता आम्ही केवणीच्या पठारावर आलोय. केवढं मोठं आहे, नुसतं सपाट आहे एकदम. मजल दर मजल करत आम्ही एका तासामध्ये त्या पठारावर पोहोचलो. या पठाराचे क्षेत्र गुगलवर मोजले तर ते साधारण 400 एकर एवढे भरते. त्या घराच्या ओढीने पावलांनी आता वेग पकडला. हे बघा, हा घनगड आहे. तिथून आलोय आम्ही. खूप लांब आहे अंतर, दिसत नाही कॅमेऱ्यात. आणि आता इथे केवणीच्या पठारावर ते आजी आजोबा राहतात. तिथे ही दाट झाडं दिसत आहेत, त्याच्यात ते घर असेल असा अंदाज आहे. बघूया. एवढ्या लांब मी फक्त त्यांना भेटायला आलोय. मला बघायचं म्हणजे ते एकटेच कसे काय राहतात. म्हणजे आता घनगडपासून मला चालत यायला इथं 1 तास लागलाय. आणि कुत्रा झोपलाय. ज्या आजींना भेटण्यासाठी एवढी पायपीट करून आलो होतो त्या आजी दारामध्येच उभ्या होत्या. आमच्या आधी इथे काही ट्रेकर्स आल्याने आजींची लगबग चालू होती. आम्ही तुम्हालाच भेटायला आलोय. पाणी आणू का? पाणी हा नक्की काय आहे ते. चालून थकलेली आमची पोरं दारातील घोंगडीवर विसावली. दगड मातीच्या या 4 भिंतींमध्ये आजींनी आपला संसार मांडला आहे. पहिले होतं नव्हतं पहिल्यापासून आहे. हो का? आजच नाही. बाजार रेशनिंगला वगैरे बाबरला लाईट आहे काय ते नसेल? काय नाही. लाईट पण पहिली आलीच नव्हती का? म्हणजे पहिल्यापासूनच नाही. लाईटच नाही. ह्या पंचायत चिकनाला भांडणं केली, मला संवर्धन तरी द्या, ती पण त्यांनी दिली नाही. हे पंचायतीने बांबरलं. मी येईल परत. आता मागच्या वेळी फार आसनवडी गुटकं बांबरला एकुलं चोरले ते लाईटी बसून गेलं. तर केवणीचे म्हणलं आलं तर नाव ते पिऊनला दिलीच नाही. हे काय रे बापू? हे बघ. राखेल मिळायचं हा हा हा. ते बंद झालंय. आता एखाद्याला काय नसलं त्याला दिवाला जावा लागतो आम्हाला. रॉकेल नसलं मग कशाने दिवा लावायचा? त्याला जा केलं का? घोडे तेल गोळ्याचा दिवा लावायचा. जेव्हा बाकीच काय थोडीच वाट. मग ते परवडते का? आता जा, पण त्याला काय तेल काय परवडत नाही. तेल किती महाग आहे बरं. हा? ते पण त्याला ज्या दिवा तेल एवढं महाग आहे. मग तेच म्हणतोय, घोडे तेलाचा दिवा लावायचा म्हणलं तो परवडला पाहिजे ना. काय करायचं? मग त्याला काय एवढं करायचं? संध्याकाळापुरता म्हणजे काय दिवसभर नाही. अवघड आहे. प्यायचं पाणी आहे बऱ्यापैकी म्हणताय. हा, पाणी भरून. पाणी इथं पाणी खाली. नाही ते असेल ना कुठं टाका आहे वगैरे ते? काहीतरी कुठं असेल. आणायचंय? मांडी भरून टाका आहे ना बांधलेलं पाणी. बांधलेलं आहे का? दिवसभर एकटा माणूस काय करतो? काय करायचं बोलायला येतं आलंय ना. हा तेच म्हणतोय मी. म्हणजे या असू दे, इतर सोया एखाद्या पाहिजे. आजूबाजूला घर असतं तर एखाद्या बाईशी बोलता येतं काय बोलता येतं बरोबर आहे. तर आपल्या गपचीप बसायचं असंच. कुत्र्याला हाड, कोंबड्याला हा झालं का? हा तेच मला जाणून घ्यायचं की म्हणजे एकट्या माणसाचं आयुष्य फक्त की या सोयी सुविधांची गोष्ट तर वेगळी आहे, पण आपण कसं जनरली आजूबाजूला घरं असतात, गप्पा वगैरे मारतो, एखादी बाई असते तिच्याकडे बसायला जातो. जातो. तर आता एकटी बाई माणूस, ते गडी माणूस असणार त्याच्या कामामध्ये, हो आणि तुम्ही एकटेच काय करणार असं आहे ना. मग तेच ना, कोंबड्याला हा म्हण, कुत्र्याला हाड म्हण, एवढंच काम बोलायला, दुसरं काय बोलाय. इथनी ट्रेकर्स फिरणारी पोरं जातात ना सारखी. जातात नाही, माणूस काय शनिवार रविवारी माणूस असं नाही. शनिवार नाही नेहमी होतं. काल माणसं काय? परत कोकणातून 8 जण आलते. ते नेहमी माणूस आहे. नांदांड वगैरे कुठे? नांदडाने आलं ते हा. गोनेदाड्याने खाली गेलं. नंतर मग तिकून तसं
सुधारवर आज जायचं होतं. मी तुम्हाला दिवा वगैरे घेऊन येईल, पण मला त्यावेळेस ना इथून खाली जायचंय. नाही ना. तर मला इथून खाली सोडताल का? सोडू ना. सोडू शकत हा? पैसे घालतात. सोडू ना. सोडू. पैसे घालतात. म्हणजे मी एखाद्या वेळेस मुक्काम केला तर मला सोडता येईल खाली ना? सोडू ना. नाही वेळा सोडा. कारण की मी येईल तुम्हाला दिवा वगैरे घेऊन. जो सौर लाईटी असतात ना आपले, हा. तसा दिवा वगैरे येईल घेऊन. नाही नाही सोडू ना खाली. सोडते झाली वाट्याला गाठीच्या पायथ्याला हा, पूर्ण खाली नाही, निदान वाट दाखवली ना. नाही खूप झालं. वाटतं का ना. जाऊ शकत खाली कुठलं गाव येत? खरसांबळे, पाच्यापूर, म्हणजे दरेगाव पाच्यावर त्या दरेगाव. आदिवासीचं दरेगाव. तुम्हाला जवळ कुठं आहे? खाली कोकण की आपलं हे? कोकण पण लय अंतरावर आणि हे पण लय अंतरावर. तरी पण त्यातल्या त्यात हा अंतर आहे ना, एवढंच कोकण आहे खाली. बरं त्याला काय आहे, जाताना माणूस जाते, आता गाठाने नाही चढवतो. बरं आजारी पडल्यावर मग काय इकडे जायचं कुठं तवा हा गाला हे गाला काय काय लागलं, पीठ लागलं असं. राहू द्या काय नाही. हा पिठाचं आजारी पडल्यावर कुठं? इकडं एकोले? एक ओले. एक कोले पाली मग पाली पण आहे. पाली खाली आपलं हा आला सर. पालीला इथं खाय पाली आहे समोर. पालीला मुलगा आहे. पालीला आलेलो आहे मी तिथे. पालीला मुलगा आहे ना. हो का? हा. तुम्हाला काय इथं रेंज बिंज नसते ना? आहे ना, रेंज तात्पुरती आहे, आहे तो पण मोबाईल आहे तो बंद पडला. 3 मोबाईल घेतले मी. तिन्ही मोबाईल व्यवस्थित आले नाही तिथे मी काय मोबाईल अडचण बंद आली, काय केले. आली तर कळवायचं कसं? कोणा काय आजारी पडलं काय? मुलगा आहे एकोले गावात. एकोले मुलगा आहे माझ्या गावामध्ये, तो फोन करणार. कारवीला मेळ आल्यानंतर मग ते तोडत नाहीत का? मग आता काय बारीक आहे तर फुलावरची तोडायची नाही? नाही ते आता परत रोपा झाला ना त्यांचा. हो. आता होईल मग 2-3 वर्षात कारवाई परत मोठे होणार. परत मेळ किती वर्षांनी येते? 7 वर्षी 7 वर्ष आहे ना. जनावर किती आहेत? जनावर 2 गाया, 2 म्हशी, 1 कोणगा, खारदी आहे. आवताचा प्रश्नच नाही, भात शेती नाही म्हणलं. नाही बैलांची गरजच नाही, नाही का? नाही भात शेती माकडं बिकडं लय असेल इकडे, नाही का? माकडं वाढणार रास ना. डुकरं. हा, काय शेती एकट्या माणसाची शक्तीचं कामच नाही. इथे एकट्या शेती काय नाही. पहिल्या शेतकऱ्याचे सर्व लोक हा, ते सगळे असतात तो बरं आहे. हा पण आता एकाला काय उरणार नाही. एकाचं सस्य नाही. म्हणणार कुठलं काय राहत नाही. उंदीर हा, उंदीर सश्य. सर्व. हे बघा, हे आजी आहेत. आता मी घरामध्ये बसलो त्यांच्या, आणि हा त्यांचा संसार आहे. म्हणजे अगदी दगड मातीचं शेणाने लिपलेली कोडांचं घर आहे. आणि एवढ्या जंगलामध्ये आता घनगडपासून 1 तास या जंगलात आम्ही चालत आलोय. ही कुठे मध्ये जिम खोड्याची खिंड ना, त्या जिम खोड्याची. तिकडून उतरायचं आणि इकडून चढायचं. हा, जिम खोड्यातनी उतरायचं आणि मग ते चढून मग परत ह्या केवणीच्या तुम्हाला कशी वाट पाठरावर गवली आलो. तसं शोधत चुकतात का? काय चुकत कोणी येतात? लोकांना माहिती. हा ना? माऊलींचा फोटो बिटो लावल्या मावशींनी. आहे ना, सर्व आहे. पावसाचं वारा बिरा खूप असेल माळावर आहे ना. लय वारा, भरपूर पाणी, वारा भरपूर. अवघड आहे. त्या आजोबा गेलो तुम्ही एकट्याच घरात, एकट्यात भीती नाही वाटत? काय करायचं भीती वाटली. कुणी जे आले बघायला ते बघायचं. बाळ आता कसं बोलला. तुमचं माहेर कुठलं? आडगाव. म्हणजे आम्ही आलो त्याच रोडला ना. त्याच रोडला. कोण नाही माझं राहिलं, सर्व बाजली होय. माहेरची सगळी सगळी. भाव नाही कोणी. मग तिकडे जायचा प्रश्नच नाही आता. जरा प्रश्नच नाही आता. ते नाही तिकडून आलं का पुलावर गाडी अलीकडे ती पुलावून हा वड्यात, हा ते वरच्या खोंडात माझं माहेर. हो. हा, ते वाचलं मी आळगाव काहीतरी लिहिलेलं. बोर्डास बाजार बिजार कडून मग ते तिकडूनच बाबा जात असतील. तात्पुरता आपला भांबर देऊन रेशनिंग रेशनिंग भांबरच आहे. तिकडूनच आणायचे. हा. मिळतं. आणि मी तर 5-5 किलो 10 किलो मिळतो. रॉकेल नाही मध्ये कसं काय हो तुमचं चूल बिल तर सगळं? काय बोलायचं, फाटी जराशी लावायची, जरसा तेलाचा दिवा लावला का झालं जेवणापुरता. जेवणापुरतं. ती मस्त पाच एक मस्त येते, ती लवकर येते. इकडे गोठा आहे. हा, गोठा आहे. हा, गोठा आहे. म्हणजे इकडं राहतात आजी आजोबा आणि या साईडला. गोठा आहे. तुमचं वय किती आता? माझं वय 70च्या 70च्या पुढे. मग आता चालायचं तुमचं संपलं. संपलं. आपल्याला तिकीट फ्री. तिकीट फ्री आहे, पण ते तिकिटासाठी आपल्याला 1 तास चालत जावं लागते ना. हो जास्त. हा. त्या आज जायचं वस्तीला तर सकाळी त्या गाडीला, ती गाडी जाते पुण्याची तेलबाईला, सोरगेटा. ती गाडी सकाळी 6ला इथं जाते. रात्री एसटी येते का? येते ना तेलबाईला. तेलवायला का? मग ती या बांबुर्ड्यामधून जाते का? भांबुर्ड्यामध्ये जाते.
आणि लोणावळ्याची बांबुर्डा म्हणजे उडुसला जाते. आता तुम्हाला बॅकग्राऊंडला काही आवाज येत असतील ते पर्यटक आहेत, म्हणजे ते खाली उतरणार आहेत आता. त्या मुलांचा आवाज येतोय त्यामुळे ते इग्नोर करा. नाही तर इथे राहणारे फक्त आजी आणि त्यांचे आजोबा दोघच राहतात. हा रात्रीचं तर लय अवघड आहे. आता दिवसाचा तरी थोडासा उजेड आहे. पडतंय उजेड राहा दारा बिरा उडी ठेवलं. रात्रीचं पूर्णच अंधार, रात्रीचा पूर्ण जाणार. आजूबाजूला झाडं, एवढा मोठा विस्तीर्ण माळरान. आणि त्या माळरान त्यांचं माहेर, त्यांचं कोण नाही म्हणतात माहेरला राहिला. कोण नाही राहिलं तरी वारली. आई बाबा भाव आमच्या आईसारखं, आमच्या आईला माहेर पाहिजे ना, पण बाई माणसाला नाही पाहिजे ना. तर काय आपली मुलं येतेच बाहेर म्हणायचं तेच माहेर नाही का, जिथं दिलं तेच माहेर. तेच बाहेर. रात्रीचं बघ ना, एवढा विस्तीर्ण माळरान आहे, मध्ये अशी काही झाड आहेत आणि त्या झाडांमध्ये एकाच घरात फक्त ही 2 माणसं राहत आहेत. किती डेंजर आहे म्हणजे. काही सुविधा नाही, लाईट नाही, काही नाही. फक्त घरातच अंधार नाही तर सगळीकडे अंधार, आजूबाजूला सगळीकडे अंधार. रात्रीचं किती अवघड म्हणजे राहायला. बाबा मला इथे जी शाळा होती पूर्वी ती शाळा दाखवत आहेत. हे यायचं का तुला बघायला? ये ना. हा ये ना मग. बाबा कसे काय दोघच राहता तुम्ही? अरे मनुष्य होती म्हणजे सर्व ह्या गैरसोयी मला गेली तिकडे तिकडे निघून. नाही ना, पण असे किती आहेत वर पाहिजेत का? हो गैरसोयी मला निघून गेली. आता आम्ही दोघंच. पूर्वी या ठिकाणी 8-10 घरांचे एक छोटेसे गाव होते. ही घरं हे घरांच्या अवशेष आहेत. हे बाबा सांगतात सगळे लोक गैरसोयीमुळे सोडून गेलेत नाही का? गैरसोयी कारण की आता मी चालत 1 तास तिथून कसं येणार लोक? ही शाळा पहिलीपासून 7वी पर्यंत. ही बघा ही शाळा होती. तिकडून ही शाळा होती. बाबा सांगतात तिथे 1ली ते 7वी पर्यंत शाळा होती. पण गैरसोयीमुळे सगळ्या लोकांना जागा सोडून येणंच अवघड आहे, मग सगळी सोडून गेली. आणि आता शाळेचा अवस्था आहे. पण ते त्यावेळेस जे लिहिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी अजून आहेत, म्हणजे खोली क्रमांक, सुविचार. सत्यमेव जयते. बाबा एकच मिनटं. बघा गैरसोयीमुळे सोडून लागत. पर्ची टाकली होती शाळेला. मग काय पर्ची नाही, मग काय त्या गजांवराने आपल्या वक्ती काढायचं. मुख्याध्यापक 2 रूम होते. पहिली तशी एक रूम 7वीचा आणि एक पैसा असे बी होती. 7वी पर्यंत शाळा होती इथं. बापरे, मांडलं पाहिजे. पण तुम्हाला इथे काय असं प्राण्यांची, बिबट्याची वगैरे जे आता दहशत चालू हे सर्व आहेत पण ते आपल्याला काय त्रास नाही त्यांचा. आपल्याला नाही ना काय त्रास? नाही. जनावरांना जनावरांचा खाल्ली 2-3 जनावर. हो का? बाकी ती खाल्ली. बाकी इतर काय जनावरांचं असं काय इतर जनावर चिकार आहेत. नाही? आपल्याला काय आहे नाही. आपलं काय नाही. शेती भाती का बेकरी आहेत, डुकरे काय नाही, काय नाही. कसं करणार 2 माणसं? शेत्या पहिल्या व्हायच्या, सर्व करायचो शेत्या हो. ह्या पार्कमध्येच. अच्छा पण ते आता सर्व बंद झाल्या. ते सर्व बंद झाल्या. अच्छा. मग तुमचं जेवणाचं बी धान्य कुठून भरता मग? बाहेर ना एकोले? एकोले बांबार्डे अरे बापरे, मग ते कसं आणायचं? चालत? डोक्यावर चालत. घ्यायचा डोक्यावर बसायला चालायचं. मग तुम्ही हे सगळ्या गोष्टी करायच्या वेळेस जाता बाजारात ना, तेव्हा आजी एकट्याच? हा एकट्याच. अवघड आहे. आज एकटीच असते. आता सवयीचा भाग झाला. पाणी पिण्याचं काय पाणी भरपूर आहे ना? पाण्याचा नाही फार प्रॉब्लेम येते. भक्कम पाणी. अजून काय आहे का आपल्या इकडे दाखवण्यासारखं आहे ना. जुन्या गोष्टी? ये या बरं, बाबा दाखवत आहेत, बघूया काय काय. हा हे घर आला टाकून घर झाला. हे पडले. हा आहे का नाही? सगळं तुमच्याच भावती असते नाही का? पावती काय आहे दुसऱ्यातून सुरू नातेवाईक. जमिनी विकल्या नाही ना लोकांनी? जमिनीच नाही इकडे कोणाला. म्हणजे सुरू फॉरेस्ट मध्ये पहिले वरून वापरायचे. हा माळ फॉरेस्ट आहे. फॉरेस्ट सर्व फॉरेस्ट मध्ये झालं. भारतामध्येच पहिले शेती करायचे लोकांची.
बाबा ही फुलं कसली तो मोगरा. मोगरा आहे हा, घ्या घ्या घ्या. रान मोगरा. हा. घरांचे उघडे पडलेले जोते मोठ्या आशेने डोकावत होते. ते कुठं? ते घर बघा अजून आहे का नाही? हे बघा, हे एक घर आहे हा, जे 2-3 वर्षापूर्वी ते सोडून गेलेत असं सोडून बाबा गेले. म्हणतात. हे काय माडाची झाड आहेत का? हे मारे. मग काढता की नाही तुम्ही? त्यांची नाही. बांबू लावलेली ते रे बांबू लावला काढून बाजूचे बंद नाही निघाले. नाही का? हा. हे बनची झाड इकडे. ह्या आमच्या ह्या पंचायतीने चिकार भांडणं माझ्या होऊन गेली. गरम सकट सगळ्या सकट. मग तुमची ग्रामपंचायत कुठली? मामराडे. भांबर्ड्यामध्ये येता का तुम्ही? हा, केवणी गाव आहे का हे? हा, केवणी. हे आम्ही केवणी. केवणी म्हणजे याचा अर्थ काय? आता काय सत्याला काय सांगायचं. रानाचं नाव आहे का? राणाचं नाव आहे आणि त्याचं गाव बसला तर केवणीच गाव म्हणून ठरत होता. मग जुन्यापासून केवणी म्हणून त्या ठिकाणचं नाव आहे. अच्छा अच्छा. जुन्यापासून केवणी. आता घरं बघा, नक्कीच नाही. लोक माडाची वगैरे झाडं लावली होती. हम्म. घरं सगळं म्हणजे आहे त्याचे संसार सोडून गेले. त्याचं एकमेव कारण गैरसोय. गैरसोय. गैरसोयीमुळे सर्व लोक निघून गेले. 70-80 या ठिकाणचं आहे. काय कमी आहे का? पण गैरसोयीमुळे गेले. इथले भूमिपुत्र आपल्या या कोसळू लागलेल्या घरांकडे पुन्हा वळतील का? या विचाराने व्यथित होऊन मीही पडझड बघत होतो. गावाच्या गतकाळाच्या आठवणी बाबा मला सांगत होते. तुकार येणार काय शेती आमच्या इकडे पाहिजे होते असायचे पहिले. ते पूर्ण कड्यावरच आहे ना गाव? कड्यावर येण्यावर कडा आहे पण मध्ये पाणी भक्कम. कसं काय झरा आहे का? कारपोट नारा तुकार धान्य काढली. तुकार लोकांनी सुटून केली. झाडांच्या रिंगणामध्ये उभ्या असलेल्या या गावामध्ये आता फक्त या 2च माणसांचा वावर आहे. जरा येईल मी नक्की परत. हा या. बाबा सोडतील ना? सोडतील काय काळजी करू. येऊ का मग? हा या. आजींचा निरोप घेतला आणि परतीच्या वाटेवर बाबांच्या सोबतीने इथला पाणवठा पाहायला गेलो. तुम्ही कधी ह्या खाली उतरून गेले का? इकडे जागा आहे का? सालगुरुला जागा नाही. इथे एक रस्ता. जायला इकडे खाली 3 रस्ते आहेत. सैल बैलाला जायला कुठून रस्ता तुम्हाला? तिकडूनच का? पूर्ण असं आहे. मध्ये नाही. हा जे खाना दर्या आला तो त्या तिथवर भेटला. हा, हे बघा. बाबांची चप्पल नाही घातली. बाबांची चप्पल नाही, ती सवयची आता. हा, एक आहे. आजींचे पाय थकल्याने घराबाहेरची बहुतेक कामं आता फक्त बाबाच करतात. तुमचं वय किती आहे बाबा? हा, इथे आहे. जास्त पण कमी नाही. तसं काय आहे. आजोबा जर म्हणलं ते किती आहे? 73 तसं पुढं आहे. कसं आहे ना, म्हणजे एवढं मोठ्या माळरानावर हे 2 फक्त दाम्पत्य राहतात आणि दोघांचंच आयुष्य विशेष. निसर्गाशी एकरूप होऊन जगणारी ही खरी रानमाणसं. यांच्या अनवाणी पायांना इथल्या गवताची कुसळं कधीच बोचत नाहीत. यांचं आणि या पायवाटांचं एक वेगळंच नातं असतं. पाणी बघा येडेव आहे. येडेव अशा दर्या आहेत आणि पाणी एवढ्याच जागा आहे. पण 12 महिने फुलतं. सगळ्या बाजूनी हे तरी दरी आहे. चारी बाजूला दरी आहे. मध्येच पाणी आमच्या मध्येच आहे. हे जनावर कोकणातल्या लोकांनी आणून सोडलेत का? हा. मग ते वरती लावून द्यायची डायरेक्ट? हा.
मग ते घेऊन काही जातात आवडला डायरेक्ट पावसाळ्यामध्ये? नांगराला बघे हे कोकणातली गुरं आहेत. कोकणाला येतो सर्व येतो मशीननं चांगलं पाणी आहे लोळायला खाली. आहे पाणी बरोबर आहे. मारकुटी म्हैस आहे का काय? काय नाही काही नाही. कोकणातली गुरं इकडे लावून दिल्यात आणि त्यांना पावसाळ्यात घेऊन जाणार परत. बाबा इथून मला सुधागड दाखवत आहेत. इथे एक पॉइंट आहे. आता आम्हाला बराच वेळ व्हायला आलाय पण तसा 4:30 वाजलेत. अजून इथून 1 तास घनगडपर्यंत चालत जायचे परत. त्यानंतर हा सुधागड हा किलोमीटर वर केला. हा कोणता आहे हा काय हा हा समोरचा? हा ते तिकडे एक बुरुज दिसतोय का आहे. मागून? ही ठाकरवाडीचा दिसत नाही पण हा गाव मोठा ठाकरवाडीचा आहे. ही वरती सर्व ठाकर कामाला येते. हा समोर सुधागड, तो पलीकडे दिसतोय तैलबाईला. ती गाय बघा कुठं चालते. सातारखिंडीवर कुठं? पार वर गेला सातारखिंडी म्हणतात आपण. हा 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 तिथं तिथं गेलाय का? आणि खालच्या गावांची कुठली गाव आहेत आता इथं खाली? इथं पाच्यापूर दरेगाव ठाकूरवाडी इकडे खरसांबळा काही निर्णय पडले पाठवस चिकटला पाहिजे कुठलं तो तिकडं बुरुज झेंडा दिसतोय तो सुधागडचाच आहे का? सुधागडचा. हा पूर्ण घेरा सुधागड आहे का? हा सुधागड इथून वरती पूर्ण आहे ना. हा पूर्ण त्या पूर्ण आहे. हा तो तैलगायला आहे तिथं मध्ये. हा 21-22 आहे. 20-22 20-22 म्हणजे ते काहीतरी फाट्याचा नंबर आहे. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे हा पूर्ण घेरा सुधागड आहे. तिथे मध्ये ब्रेक झालाय दरी. तिकडे तैलबाईला. आता इथे बाबा दाखवायला आलेत. पाणी आहे त्यांचं तिथे. म्हणले तुम्हाला दाखवतो पॉइंट एक. सरकार रोडा इथे आहे. सुधागड संस्थान भोर संस्थान मध्ये होता हा किल्ला. हा. बरोबर ना? इथनं उठल्यावर बोरला गेला. ते बोरसा होता ना. हा हा इथनं उठून तिथे गेले. बरोबर. राजकारण माहिती आहे तुम्हाला बऱ्यापैकी. हा तुकाराम म्हणून ते पण आहे. हा म्हणजे ते आनंद पाळंदे म्हणून एक आहे. खूप पूर्वी ते फिरायचे. त्यांनी त्या पुस्तकात तुमच्याबद्दल लिहून ठेवलेले आहे ठेवलं असेल. की डेबे मामांचा वाडा म्हणून. आणि ते खाली तुकाराम मी जे आता म्हणलो ना हा तो बी इथे काय त्यांच्या वाड्याचा उल्लेख आहे. हम्म. एक मुलगी होती छोटी त्यांची, मग आता ती मोठी झाली असेल. हा तिच्या आता काय ही सोडून गेलीत का? नाही ही जागा सोडली ती तिथे गेली. चला हे बघा लावून दिलेली आहेत 4 महिन्यासाठी. त्यात म्हैस पण आहे की एक. हो आहेत ना इथे. जुना आंबा असेल नाही का हे? एवढा मोठा आंबा आहे. तुमचं एवढं फळ काय काय आंबे जेवण खायला भारी आहे. तुमचा जन्मच इथला आहे ना? इथलंच 3 पिढ्या झाल्या. हो ना. हे बघा पाणी भरपूर आहे बाबा बोलतात इथे आजी आजोबांसाठी. म्हणजे पूर्ण पहिलं गाव होतं ते, पण आता 2च माणसं आहेत म्हटलं त्यांना खूप झालं पाणी. इथनं जवळ इथे जवळ रस्ता गावात इकडे लांब जायला लागेल. बरं का? बरं आता बाबा इकडे जातात आणि आम्ही इथनी मधनी जातोय. हा, जा, जा. येऊ का मग? हा. येईल परत. बिनधास्त, हा, ये. चालेल हो. दूरवर दिसणारा घनगड सायंकिरण झेलत होता. आजूबाजूचा सर्व परिसर संध्याकाळच्या सोनपिवळ्या किरणांनी अगदी उजाळून निघाला होता. केवणी पठार आता सोडून आम्ही आलोय आणि हा समोरच्या जिमखोड्याची खिंड पार करून मग परत त्या पठारावर मग समोर किल्ला दिसतोय. त्याच्या पायथ्याच्या गावात एकोले गावात गाडी आपली. हे बघा खिंडीत आलोय पण ते मला दगड सापडली नाही. आनंद पाळंदे बसले होते ती. खाली बघावं. ती पोरगी माहिती आहे ना स्वप्नील तुला? युट्यूबवरच होती बघ ती. ती नाही का
शूट करत असतो खाली पडते आता केवनी पठार पाहून सगळे थकलेले आहेत. चेहरे दाखवा जरा तुमचे मला. गावाच्या जवळ पोचलोय. एकोले 16 किलोमीटर झाले असतील. थांब जरा पाहू दे. काय श्रृंखला आहे ही गाड्यांची. हो हो. आता केवनी पठारवर त्या आजी आजोबांना भेटून आलोय. माझ्या पाठीमागे बघत असाल तर तो घनगड किल्ला. म्हणजे घनगड सकाळी पाहिला, दुपारी त्या पठारावर गेलो आणि आता जवळजवळ परत गावामध्ये आलो, एकोले गावात. आता पुणे. हे बघा इथे गाडी लावली होती. बिस्किट राहिलेत का? धर मला. पकड घ्या आता दोन्ही बघ. ते शूट टाकत्या. आज दिवसभर निसर्गाची विविध रूपं मला बघायला मिळाली. सोबत सह्याद्रीच्या या अफाट पसाऱ्यात एकट्यानेच राहणाऱ्या त्या आजी आणि आजोबांचे जगणे आज मला जवळून अनुभवता आले. आधुनिक आयुष्यातील जीवघेण्या स्पर्धेला विसरण्यासाठी अशा पायवाटा आपल्याला नेहमीच मदत करतात. पुन्हा अशा पायवाटा धुंडाळण्यासाठी जर घराबाहेर पडायचे असेल तर आज मात्र घराची वाट चुकवून जमणार नव्हते.